नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे मासे पकडायला आणि फुल मजा. रात्रीचे वाजले तर आता वाजले किती 7:30-8 वाजले असतील आणि खूप मजा येईल. आता बघूया आपण मासे पकडायला काय विषय. इथं 2 गाड्या निघाल्या समोर आणि मी आता घरातून दादा रेनकोट दादाची गाडी घेऊन आम्ही निघालो होता आणि पद्धतशीर मासे पकडायला निघणार आता. तर भेटू आपण तुम्हाला थोड्याच वेळात डायरेक्ट. आता मी आणि राहुलला पद्धतशीर आम्ही आता निघालो आहे गाडी घेऊन. 3 गाड्या आपल्या पुढे गेल्यात पद्धतशीर आणि आता कालका मंदिर जिथं आपण एकत्र भेटणार आहोत. माझ्या गाडी बघू शकतो मी राहुल आहे आणि आता बघूया 1-5 मिनटात आपण त्या स्पॉटवर पोहोचू आणि तुम्हाला सर्व अपडेट देऊ. तर भेटू आपण डायरेक्ट आता कालका मंदिराच्या तिथे. बाय. तर आत्ता आम्ही पोचलो आहे आमच्या कालका मंदिराच्या इथं. ते इथून जिथं मासे पकडायला आम्ही जाणार आहे तर असं काहीतरी डबका आहे असं एक. तिथं मच्छी अशा बसतात. तर पूर्ण धरण भरून झाल्यानंतर तिथं पाणी येतो. पाणी आल्यानंतर आपण ते एका साईडला अशी मच्छरदाणी लावायची आणि एका साईडला मच्छरदाणी फिरवायची. असं काहीतरी आहे स्पॉट्स. मला पण एवढं काय माहीत नाही. तर आम्ही आता चाललो आणि तुम्ही बघू शकता हे आपलं इथंवर कालका मंदिर आहे आणि आता आपण वाटेला चाललो आहे पद्धतशीर. तर आपण भेटूया थोडं पुढे गेल्यानंतर आणि ते आपली पोरं सर्व आता खाली मस्त की चालले त्या काळोखातून. माझ्याकडे काय बॅटरी बिटरी काय नाही पण मी आता माझ्या मोबाईलच्या फ्लॅश लाईटवर जाणार आहे. राहुलला चावी दिली ना तुझ्याकडे. सावकाश, कुणी कुणाला धक्का देऊ नका. आता माझी चप्पल तुटली. दे ना. पिशवी आणली. लाईट दे. मोबाईल ठेवण्यासाठी आणि आता माझी चप्पल तुटले. दुष्काळात 13वा महिना झालाय आणि आता आपण चप्पल आपल्याला एकदम कमी आवाजात बोलायचं आहे कारण की आता आपण त्या स्पॉट जवळ पोहोचलोय पद्धतशीर. त्याच्यामुळे आता चप्पल लावून मी रेडी होतोय. इकडे दाखव मी रेडी होतो आता ओके मध्ये. तर आपण आता थोडा त्या स्पॉटच्या इथं पोहोचल्यानंतर तुम्हाला पुढचं बाकीची काही माहिती उतरणारे कमांडर दाखव आणि धरणात उतरणारे आपले कमांडो दाखव. 1, 2, 3, 4 आणि 5 आम्ही 5 कमांडो आणि 2 आम्ही सैनिक आणलेत माग धरण्यासाठी. तर ही आपली मच्छरदाणी सेटिंग करतात. इकडे एक मच्छरदाणी सेट झाले तिथं बघत. तर तुम्ही बघू शकता हे आपल्या पद्धतीने सर्व कार्यक्रम चालू आहे आणि मागं तुम्ही बघू शकता आपला कॅमेरामॅन विशाल विजय भोसले. तर आता आपण थोडासा व्हिडिओ स्टॉप करू आणि आपण हे बघून येऊ. ज्या आम्ही आता एकदम स्लो आवाजात बोलायला कारण की आम्ही त्या स्पॉटच्या इथं आता चाललो आहे जस्ट. आणि आमची 2 माणसं मागे ठेवलेत आम्ही का कारण की पहिली मच्छरदाणी लावावं लागते. ज्या धरणाचा पूर्ण तो भोगदा आहे म्हणजे जिथून पाणी जातो तिथं आम्ही आता मच्छरदाणी लावण्यासाठी आम्ही 5 जण पहिले पुढे चाललो आणि 2 माणसं आम्ही मागे ठेवलेत. आणि तुम्ही आता बघू शकता आम्ही आमचे 4 जण पुढे चाललेत आणि आम्ही डायरेक्ट बघणार आणि डायरेक्ट उडी मारणार धरणामध्ये आणि मच्छरदाणी लावणार आहेत. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बघा. खूप मजा येणार आहे तुम्हाला ही व्हिडिओची. आणि आता आपण थोडा जवळ पोहोचलो आहे त्याच्यामुळे आपण कमी आवाजात बोलणार आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये फुल मजा येणार आहे. आणि ज्या मच्छी भेटेल त्या आता काय भेटेल ते तुम्हाला आम्ही दाखवण्याचा खूप प्रयत्न करू. थोड्या 2च मिनिटं थांबा आम्ही आता त्या स्पॉटवर तुम्ही बघू शकता. हे रान जंगल आहे. पूर्ण जंगलामधून आपण असं वाकत जायला लागतो आणि जस्ट आपण त्या पॉईंटच्या इथं पोचलो. तर थांबलेत. लावून टाक डायरेक्ट. हां हे पकड अरे भेंचत छोटी केली रे. मोठी कर छोटी. हे ओंकार सोड. ओंकार तुझी इथली सोड अजून. जाणार ना. ते मी जरा व्हिडिओ कर फक्त.
म्हातारला झाडाचा रोग आला इकडे सोड. अरे हो हे सुरू तिथं आलो की लगेच तू हे आलो ए घ्यायचं जाऊ दे ओंकार ते गबईत जाऊ द्या तिथे चल वरची उचल वर उचलून धर ना. आणून बघा. हा दादा मागे राहतोय गबईत उचल इकडे ओंकार आले आले काहीतरी आले अरे गिरगिरी पिशवी घे नाही बघली अरे थांब पिशवी घे पिशवीत उलटी करणार ना जो पाणी एक उलटी कर उलटी कर ये झोल नाही होई बा आईसोला गेली होती ए गेली तरी इथं उडी मला पाहिजे नाही नाही इथे घे वरती घे अबे बे हात पकड हा खोल कशी काय गेली बोलत नाही इथून तिथे गाठ मार पाहायला लागली कुठे नका पिशवी सॉरी हॅलो ब्लॉग राहू द्या चार आहे तर आता पद्धतशीर आमचा पूर्ण दबाग तुम्ही हलवून झालेला आहे आणि आता सर्वात जास्त आम्हाला ह्याच्यातच भेटल्यात आणि बघू शकता आता छोटे आहेत पण पिशवीत येतात 4-5 आणि ही आपली पूर्ण गँग आणि वरून पूर्ण पाऊस पडतोय अशा प्रकारे करतो आम्ही तर बघूया टोटल आपल्याला किती भेटल्यात आहेत छोट्या आहेत पोटापुरच्या आहेत तर थोड्याच वेळात भेटू आपण मासे गोळा करून आणि अजून कुठल्या तरी एक स्पॉटवर जाण्याचा आमचा विचार चालू आहे तर आपण त्या स्पॉटवर गेल्यानंतर तुम्हाला भेटू बाय तर आता आम्ही एक स्पॉट झाला आमचा आणि आता आम्ही दुसरा स्पॉटला आलोय तो आहे आमच्या घराच्या जवळच एकदम एक 10-15 मिनिटावर आहे आणि आता बघू आपण त्या रोडला खाली चाललोय हा धरणाचा रोड आहे खाली जाण्याचा आणि आपण त्या रोडला खाली चाललो आणि पाऊस काय थांबायचं नाव घेईन आहे आणि फुल पावसामध्ये फुल ओला चिंब झालोय मी आणि मोबाईल पण खूप दिसतोय त्याच्यात आणि या वाटेमुळं काय वाट आहे त्याच्यामुळं आम्हाला काहीच दिसत नाही समोर तर एक 5 ते 6 मिनटात आम्ही त्या स्पॉटला पोहोचू आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा फुल प्रयत्न करू पावसाचा खूप पाऊस आहे आणि तर आम्हाला तशा भेटल्यात एक छोट्या का होईना आणि एक 20-25 पाती भेटल्यात तर थोडा वेळ थांबा आणि आपण भेटू त्या स्पॉटला बाय आम्ही आता प्रॉपर त्या स्पॉटला पोचलो आणि पद्धतशीर आता आम्ही तिथं मच्छरदाणी लावले तिथं आपली 4 पोरं उभी आहेत आणि खूप पाऊस आहे पावसाचा काय लिमिट नाही पाऊस थांबण्याचा विचार आणि थांबण्याचा काय विषयच नाही भावा पावसाचा जाम डेंजर आणि आता मी त्या नदीला आलोय आणि आता मी नदी हळवणार म्हणजे असं मासे खाली मच्छरदाणी लावले तिथं चप्पलीचा काय करू काय समजा नाही देवा आणि आता आम्ही आलोय बघ हे दगडी अशा मारतात आणि अण्णा आपला तो दगडी मारतोय आणि मी इथं बिना चपली झालो चप्पल लावले इथं आणि एकदम काय होतंय आणि काय नाही होते तुम्ही लास्ट खूप पाऊस आहे त्याच्यामुळे मोबाईल मला जास्त वेळ धरता येणार नाही आणि आपण भेटूच थोड्याच वेळात बघू काय येतं आपल्याला आपली झोलाय मान आहे काल काय आपल्याला काय फळ देते ते बघूच आपण आणि आम्ही नदीला आलोय थोड्याच वेळात भेटू तुम्हाला बाय खूप पाऊस आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ मोबाईल बनवणं छत्री पण नाही त्याच्यामुळे आपण काही व्हिडिओ जास्त वेळ बनवू नाही शकत तर भेटू थोड्याच वेळात बाय अपयश आलं अपयश हे यशाचे पहिले पाऊल आहे आणि त्या पहिल्या पाऊलामुळे अपयश या नदीला आम्हाला अपयश आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता समोर माणसं आहेत
काय करतात काय समजेना बाबा. तर राहायला कातकरी येत वाटतं. हा आणि ही चप्पल ना भेंडी गवार वांगा भरीत सान्ना नाना पिरी पिरी. आता आपण आपल्या घरच्या वाटेला लागलेलो आहे अशा रीतीने आणि खूप रेती आहे पायाखाली. पाय घासाघस आत जातात. अरे आणि माझी चप्पल अशा रीतीने तुटलेली आहे आणि आपण अशा रीतीने ह्या वाटेला आलोय. जसे आलो तसे आपण निघणार आहोत घराकडे. तर भेटू थोड्याच वेळात रस्त्यावर गेल्यानंतर. बाय. ही चपलीचं काय करू मला काही समजेना बाबा. निस्ती निघतेच. तर राहुल दादाला आम्ही सर्व देऊन टाकल्या. हा एकदम छोटे होत्या त्याच्यामुळं काय आम्ही बघितल्या पण नाहीत. एकदम तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तर दिसतीलच किती छोट्या होत्या. एक पण मोठी नाही. त्याच्यामुळे आम्ही काही घेत बसलो नाही. कुणी वाटणी केली नाही. तर तो मुंबईवरून आलेला त्याला आम्ही दिल्या. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू असं एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय.